हॅलो, नमस्कार प्रिय मित्रांनो. अनोखी लाईफमध्ये तुमचं खरं तर प्रत्येक वेळेला म्हणतो मनापासून स्वागत आहे. आज पण म्हणतो, परंतु ही फॉर्मॅलिटी करत नाही. त्याच्यामुळे खरंच सांगतो की तुमचं मनापासून अनोखी लाईफमध्ये स्वागत आहे. ओके, तर आपण एक सिरीज सुरू केली होती पाय एस्से निबंधाची. मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत होतो आपण त्याच्यामध्ये. आता त्याचाच एक समांतर आणखी एक सिरीज सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे एथिक्सच्या मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपला करायचं. सर्वप्रथम तर पहिली गोष्ट पहा, हे जे काही विश्लेषण आहे ते मराठी भाषेमध्ये म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोन्हीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे इंग्रजीमध्ये बोलणार नाही मी, परंतु जे प्रश्न आहेत इथिक्सचे तर ते तुम्हाला मराठीमध्ये बी पाहायला मिळतील. हे एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि बाकीचे बी असं नाही की मराठीचेच लोक पाहावे, म्हणजे जे इंग्रजीमधून अभ्यास करतात त्यांना बी अंडरस्टँड होण्यासाठी ते बी पाहू शकतात. आता दुसरी गोष्ट पहा याच्यामध्ये की थोडंसं विस्तारानं बोलावं लागलं, याच्यामध्ये थोडंसं जास्त वेळ बी होऊ शकतो. परंतु समजून घ्या ना की ते पळत पळत करणं चांगली नाही ना, म्हणजे ते पचणार नाही तुम्हाला, कुठेतरी डोक्याच्या वरून जाईल. त्याच्यामुळे थोडंसं ना निवांत करूया, याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर हे कंटिन्यू पाहत राहा, म्हणजे तुम्हाला इथिक्सचा पॅटर्न कळेल, कशा प्रकारचा अभ्यास किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून जातील. ठीक आहे, तर जसं तुम्हाला आता हे थोडक्यात गोष्टी कळाल्यात. हां, आणखी एक गोष्ट सांगायची होती. पहा, पॉईंट नंबर 4 की तुमच्या जेव्हा हे तुम्ही व्हिडिओ पाहसाल तेव्हा प्लीज एक पेपर आणि पेन ठेवा, किंवा तुमचं जे ॲनालिसिसची वही आहे त्याच्यामध्ये ठेवा. आणि एकदा म्हणजे असं 2014 हेडिंग टाका आणि त्याच्यानंतर पहा की काय काय लिहिता येईल तुम्हाला. खरंच करा बरं का असं, कारण तुम्हालाच त्याचा जास्तीत जास्त फायदा आहे. उगून ऐकल्यानं काही फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही, जोपर्यंत तुमच्या त्या दिमागामध्ये बसत नाही, तोपर्यंत फायदा होणारच नाही. त्याच्यामुळे फायद्याची गोष्ट केली पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये थोड्याफार चुका असू शकतात मराठी भाषेमध्ये करताना, मे बी पॉसिबिलिटी आहे. माणूस आहे पहा, चुकीचा पुतळा असतो. तसं मी हेही म्हणत नाही, तरी पण पहा. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पहा, तुम्हाला पेपर माहीत आहे कशा प्रकारचा असतो, तरी पण पहा हे काही इन्स्ट्रक्शन असतात त्याच्यामध्ये, ते थोडक्यात वाचूया आणि आपलं सुरुवात करूया. पहा, कारण ते तुम्ही जर वाचले नसतील तर प्लीज रीड ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन केअरफुली असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात, देर आर 14 क्वेश्चन डिवायडेड इन 2 सेक्शन. ह्यांना 14 प्रश्न आहेत, 2 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत, हिंदी आणि इंग्लिशमध्ये, परंतु आपण मराठीमध्ये त्याला ट्रान्सलेट केले. आणि ते काय म्हणतात, पहा, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, सगळे तुम्हाला अनिवार्य आहेत. त्यांच्यानंतर नंबर ऑफ मार्क कॅरीड बाय द क्वेश्चन पार्ट इंडिकेट अगेन्स्ट इट, म्हणजे त्याच्यासमोर दिलेले आहेत. आन्सर मस्ट बी रिटन इन मीडियम ऑथराइज इन admission certificate which must be state clearly on the cover of this question come answer. याच्यासमोर लिहिलेलं असेल, लिहिलेलं नसतं पहा, तरी पण मग म्हणजे तुमच्या त्या ह्याच्यावर असतं थोडक्यामध्ये, तो उत्तरपत्रिकेवर तुम्हाला लिहावं लागतं की काय त्याचं हे आहे, मराठी आहे का काय आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतात पहा की नो मार्क विल बी गिव्हन आन्सर रिटन इन मीडियम अदर दॅन द ऑथराइज, म्हणजे तुम्ही जे निवडला त्याच्यापेक्षा दुसऱ्या ह्याच्यामध्ये निवडता येणार नाही. वर्ड लिमिट इन क्वेश्चन्स व्हेरेवर स्पेसिफाय शुड बी अधेअर टू, म्हणजे त्याला स्टिक राहा ना, टच करत राहा, असं लांब लांब भाषा करू नका त्याच्यामध्ये. ते इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहेत बरं का, म्हणजे पेपर पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर एनी पेज और पोर्शन ऑफ द पेज लेफ्ट ब्लँक इन द क्वेश्चन कम आन्सर बुकलेट मस्ट बी क्लिअरली स्ट्रक ऑफ. जर तुम्ही असं मोकळा पेज सोडत असाल तर सोडू नका, त्याला अशी रेग वाढा. ओके, त्याच्यानंतर पुढचं पहा, प्रश्न के उत्तर बंधनों में विनिर्दिष्ट शब्द सीमा से ज़्यादा न हो. उत्तर के विषय वस्तू शब्द सीमा से अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यापेक्षा इंग्लिश थोडीशी चांगली आपला वाटेल. पहा, काय म्हणतात, आन्सर क्वेश्चन इन नॉट मोर दॅन वर्ड लिमिट स्पेसिफाय फॉर इच इन द पॅरेंथेसिस. कंटेंट ऑफ द आन्सर इज मोर इम्पॉर्टंट दॅन इट्स लेंथ. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पहा आहे ना, कंटेंट ऑफ आन्सर इज मोर इम्पॉर्टंट दॅन इट्स लेंथ, म्हणजे तुम्ही किती लिहिलात त्याच्यापेक्षा तुम्ही काय लिहिलात ह्याला खूप महत्त्व असतं असं ते म्हणतात. आणि हे तुमच्या दिमागातच असावं का है ना. जास्त लिहिण्यापेक्षा योग्य लिहिलेलं, बरोबर लिहिलेलं, सटीक लिहिलेलं खूप महत्त्वाचं ठरतं. महत्त्वाचं अगदी अगदी अगदी. ओके, तर आणि ते इथिक्स पेपरला तर जास्तच लागू पडतं. ओके, ठीक आहे, सुरुवात करूया. पहा आता है ना, आता हे म्हणजे PPT फॉर्मॅटमध्ये काय नाही, कारण ते मोठा लट क्वेश्चन पेपर असतो आणि त्याला मग ते जमत नाही. त्याच्यामुळे हे आपलं PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दाखवेल. यांची तुम्हाला PDF मिळेल पहा, है ना, म्हणजे आपला अनोखी लाईव्ह टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला तिथं मिळतं, है ना. इतर बी गोष्टी तुम्हाला मिळतात, तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, तर करूया. पहा, 2014चा जो पेपर आहे त्याला विश्लेषण ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. जसं तुम्हाला म्हटलं की हे दोन्ही बी भाषेमध्ये असेल, इंग्रजी आणि मराठी.
म्हणजे ॲक्च्युली UPSCमध्ये मराठी भाषा नसते असं लिहिलेलं बरं का, हे तुम्हाला माहीत असावं की तिथं UPSCमध्ये हिंदी आणि इंग्लिश असते, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मराठीमध्ये भाषांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके ठीक आहे. तर पहिल्या सेक्शनमधला पहिला क्वेश्चन काय म्हणतो पहा, ऑल ह्युमन बीइंग अस्पायर फॉर हॅपीनेस, डू यू अग्री? व्हॉट डज हॅपीनेस मीन टू यू? एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आपण मराठीमध्ये जास्त विश्लेषण करूया है ना. सर्व मानव सुखाची आकांक्षा बाळगतात. तुम्ही सहमत आहात का? तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय आहे? उदाहरणासहित स्पष्ट करा. ठीक आहे. आता पहा, इथं तुम्ही म्हणसाल की इथं सुख लिहिलंय, इथं आनंद लिहिलंय. पहा आता हे समजून घ्या फक्त. पहा कधी बी तुम्हाला म्हणजे प्रश्नामध्ये भावार्थ महत्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही शब्दशः अर्थ काढला तर इथिक्स समजणार नाही लवकर. ठीक आहे. हे माझ्याकडून लिहून घ्या. म्हणजे इथिक्स पूर्ण पेपर हा शब्द नाही तर भावार्थामध्ये लपलेला आहे. परत एकदा, इथिक्स शब्दशापेक्षा भावार्थामध्ये खूप खूप महत्त्वाचा ठरतो. विशेषतः मध्ये जे क्वेश्चन येतं ना त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो पहा, आणि तो एसएला बी लागू पडतो म्हणा. तर पहा इथं काय म्हणतात त्यांनी, पहिला क्वेश्चन, सर्व मानव सुखाची आकांक्षा बाळगतात किंवा सगळ्याला आनंद पाहिजे असतो. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही सहमत आहात का? आता हे तर तुम्हाला माहिती आहे पहा, सगळ्यांना काय पाहिजे असतं तर आनंद द्या है ना, समाधान असं म्हणतात ना त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी एक प्रश्न म्हटलाय त्यांनी की हॅपीनेस किंवा सुख म्हणा किंवा आनंद पाहिजे, तर तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला बी तेच पाहिजे असतं ना. मग तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय? आणि हे तुमच्यानुसार सांगायचे पहा. सांगत असताना फक्त म्हणजे असं बी सांगू नका की म्हणजे खूपच ते वेडगळपणा वाटेल. ठीक आहे. म्हणजे असं बी सांगू नका की तुम्ही जिथं गेला नाहीत. म्हणजे उदाहरणामध्ये पहा की तुम्ही म्हणलात की मला जर IAS अधिकारी बनल्यानं आनंद मिळेल, तसं बी बोलू नका. कारण त्यांनी काय म्हणले पहा, तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय आहे? तुम्ही रोज आनंद घेताना त्या गोष्टी बोला त्यांच्याविषयी. फक्त इतक्या बी खालच्या दर्जाच्या बोलू नका की ती म्हणजे वेगळ्या वाटेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे थोडासा मीडियम दर्जा असावा. असं बी असू नये की ती कल्पनेमध्ये तुम्ही आनंद भोगता, आणि असं बी असू नये की त्याला उगाच तुम्ही बोलल्यासारखं वाटू नये. ठीक आहे. उदाहरणं द्या परंतु थोडेसे मिडियम लेवलला द्या. ठीक आहे. असं तुम्ही करू शकता. उदाहरणामध्ये पहा, असं बी म्हणू शकता, तुम्ही एखाद्या मित्राला जर मदत केली है ना, जो हँडिकॅप आहे, तर मला खूप आनंद होतो, असं बी म्हणू शकता. किंवा मला रोजच्या आईला मदत करायला खूप आनंद वाटतो याच्यामध्ये, किंवा अशा गोष्टी बी तुम्ही म्हणू शकता. किंवा असं म्हणू पहा, सर्व सुखाची आशा बाळगतात, तुम्ही सहमत आहात का? हो म्हणा. आणि कशा प्रकारे? तर ते पाहिजेच असतं. आपण अल्टिमेट तेच शोधत असतो. आनंदाने फिरणे, गाणे, नाचणे हेच करत असताना तेच पाहिजे असतं. आपला दुःखातला नको असतं. आणि मग तुमच्यासाठी आनंदाचा अर्थ काय ते म्हणतात पहा, व्हॉट डू हॅपीनेस मीन टू यू? म्हणजे तुमच्यासाठी काय? तर इथं पहा, तुमची प्रत्येकाची दृष्टिकोन दिसायला पाहिजे याच्यामध्ये. जसं की पहा, रोज आनंद येतो का? आता तुम्ही म्हणसाल की कुणी येईल कुणी नाही म्हणाल. पहा खरं तर असतोच तो, खरं तर प्रत्येक गोष्ट मांडण्यात असते. मग इथं तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करा. परंतु मी एवढंच म्हणतोय पहा, की कल्पना वापरू नका, वास्तव वापरा. ओके. जास्त वेळ घेत नाही बा, पुढे जाऊया, नाहीतर इथंच आपला पेपर आटकून बसेल ना, म्हणजे लांब लचक होत जाईल. दुसरा पहा, पहिल्या प्रश्नांमधला ए झाला. आता बी पाहूया. तर व्हॉट डज इथिक्स सीक टू प्रमोट इन ह्युमन लाईफ? वाय इज इट ऑल द मोर इम्पॉर्टंट इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? ओके. मराठीमध्ये काय म्हणतात, मानवी जीवनात नैतिकता काय वाढवण्याचा प्रयत्न करते? सार्वजनिक प्रशासनात हे सर्व अधिक महत्त्वाचे का आहेत? तुम्ही विचार करा. पहा, तुमच्या जीवनामध्ये नैतिकता काय करते? जसं की उदाहरणामध्ये पहा, हे करू नको, ते करू नको, हे केलं. आता उदाहरणामध्ये पहा की चोरी करू नये. हे काय करते? नैतिकता तुम्हाला चांगलं बनण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. एखाद्याला मदत केल्यानं काय होतं, तर तुमचा विश्वास किंवा तुमच्यामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होते. तर हे तुम्हाला उभारण्याचं काम करते. समाजामध्ये स्वतःच्या नजरेमध्ये मोठं करण्याचं काम करते नैतिकता. पहा, आणि तीच गोष्ट सुद्धा सार्वजनिक प्रशासनामध्ये महत्त्वाची ठरते. कारण व्यक्ती हे स्वार्थाने वागू लागला, ठीक आहे, की त्याचं बी भलं होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर भलं होतंय, परंतु ते तात्पुरतं असतं है ना. भ्रष्टाचार केल्यानं पहा कधी बी ते बाहेर पडत असतं. मला माहिती आहेत. पहा, आजकाल उदाहरण तुम्ही कोणते बी घेऊ शकता. कळतं ना की ते आमदार खासदार है ना, मोठे मोठे गेलेत ना आता ह्याच्यामध्ये, तर ते म्हणा की भ्रष्टाचार हा महागातच पडतो. त्याच्यामुळे इथं त्यांनी म्हटलेत पहा की नैतिकता काय वाढवण्याचा प्रयत्न करते, तर तुमचं जे काही अल्टिमेट गोल आहे है ना, तुमचं समाधान सुख शांती ते वाढवण्याचा प्रयत्न करते. उदाहरण द्या फक्त. ओके. पुढचा प्रश्न पहा, दुसरा. इन द कंटेस्ट ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस पॅट्रियटिझम डिमांड्स रेडीनेस टू इव्हन ले डाऊन वन्स लाईफ इन प्रोटेक्टिंग द नेशन. अकॉर्डिंग टू यू, तुमच्या मते, व्हॉट डज द पॅट्रियटिझम इम्प्लाय इन एव्हरीडे सिव्हिल लाईफ? एक्सप्लेन विथ इलस्ट्रेशन अँड जस्टिफाय युअर आन्सर. माझी तेवढी इंग्लिश म्हणजे खूप छान नाही बरं का, समजून घ्या फक्त. भावार्थ ठीक आहे. मराठीमध्ये काय म्हणतात पहा, संरक्षण सेवेच्या संदर्भात देशभक्ती देशाच्या रक्षणासाठी प्राण देण्यासह तत्परतेची मागणी करते. देशभक्ती काय करते पहा, मागणी करते. तुमच्या मते दैनंदिन नागरी जीवनात देशभक्तीचा अर्थ काय आहे?
उदाहरणासह स्पष्ट करा आणि तुमच्या उत्तराचे समर्थन करा. इथं काय मागणी करतात पहा की देशभक्ती म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे है ना. आता वरच्या बी प्रश्नामध्ये पहा की त्याची नैतिकता म्हणजे काय कळलं पाहिजे आणि त्याच्या वरच्या प्रश्नामध्ये काय की तुम्हाला हॅपीनेस म्हणजे काय कळलं पाहिजे. एक एक शब्द लिहून ठेवा बरं. काय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. एक एक शब्दाला खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. इथं जर तुम्हाला देशभक्ती कळाली, देशभक्ती याचा अर्थ असं नाही फक्त बॉर्डरमध्ये म्हणजे तिथं सीमेवर जाऊन तुम्ही युद्ध लढा असं काही नसतं पहा. त्याच्यामध्ये आपल्या समाजातील है ना जे वर्ग आहेत पहा तुमच्यापेक्षा सशक्त नाहीत त्यांना मदत करणे सुद्धा देशभक्ती असते. उदाहरणार्थ पहा आपल्या शेतामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये की जसं की हिंसा करू नये किंवा हिंसा म्हणजे असं नाही की तुम्ही गांडूळ मारल्यानंतर हिंसा होत नाही तसं नाही मित्रांनो. की जसं की तुम्ही प्राण्याची हिंसा करता पहा त्याला हे करता किंवा पर्यावरणाचं संवर्धन करणं या सगळ्या गोष्टी पहा देशभक्तीमध्येच येतात. असं नाही देशभक्ती याचा अर्थ की फक्त तिथे गेल्यानं फक्त ती शोकेस होते. फक्त काही गोष्टी असतात पहा शोकेस करायची गरज लागत नाही परंतु ते असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला अर्थ कळला पाहिजे. पण जास्त बोलत नाही, जास्त बोलत आपला वेळ जातो. दुसरं पहा व्हॉट डू अंडरस्टँड बाय प्रोबेटी इन पब्लिक लाईफ. व्हॉट आर द डिफिकल्टी इन प्रॅक्टिस इन द प्रेझेंट टाइम्स. हाऊ कॅन दिस डिफिकल्टी बी ओव्हरकम. सार्वजनिक जीवनात प्रॉबेटी याला हिंदीमध्ये त्यांनी सत्यनिष्ठा म्हणले पाहिजे. याचा तुम्ही अर्थ काय समजता. सध्याच्या काळात त्याचा सराव करताना कोणत्या अडचणी येतात या अडचणीवर मात कशी करता येईल पहा. तुम्ही समजून घ्या प्रश्न बरं का. ते काय म्हणतात पहा तुम्हाला तिथं म्हणजे त्या ठिकाणी ठेवून पाहतात की तुम्ही काय करता पहा. व्यक्तिमत्वापासून पार सार्वजनिक क्षेत्रापासून जातात ते. म्हणजे जसं आपला पेपर आहे ना सगळ्या क्षेत्रामध्ये ते हुडकून काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही नैतिक आहात का. याच्यामुळं पेपरचा अभ्यास करताना महत्त्वाचं असतं पहा तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीला नीट पहा. तुम्ही इग्नोर करता पहा. जस्ट इग्नोर नका करू. इथिक्समध्ये किंवा या UPSCमध्ये आला तर इग्नोर करणं तुमचा नुकसानदायक आहे. कारण तुम्ही अल्टिमेटली प्रशासनामध्येच काम करणार आहात, समाजासाठीच काम करणार. इग्नोर करू नका कुठल्याही गोष्टीला. ठीक आहे. तर इथं काय म्हणतं पहा सार्वजनिक जीवनात प्रॉबेटी सत्यनिष्ठा याचा तुम्ही अर्थ काय समजता. इथं त्यांनी पहा प्रॉबेटी हा इन गव्हर्नन्स किंवा पब्लिक लाईफ असं म्हटलंय पहा. याचा अर्थ काय होतं की तुम्ही व्यवस्थित सभ्यतानुसार वागा है ना. याचा प्रॉबेटीचा दुसरा अर्थ होतो बा सभ्यता. तर तुम्ही कसं वागा पहा जसं वागलं पाहिजे है ना. जसं वागलं पाहिजे की जसं अपेक्षित आहे की असं केलं पाहिजे. जसं की तुम्ही जर एखादा व्यक्ती गरीब असेल तर तिथं करुणा दया सहानुभूती दावली पाहिजे. एखादा व्यक्ती गुंडागर्दीचा आहे तर त्याला त्याच्या भाषेमध्ये बी समजून सांगितलं पाहिजे. ठीक आहे. किंवा एखाद्या व्यक्ती दुसऱ्यावर अन्याय करत असतं म्हणजे जसं त्याच्यानुसार तसं तुमचं वागणं असलं पाहिजे. असं नाही की म्हणजे गरीब आले तर तुम्ही त्याला धुडकावून लावणार आणि आमदार आले की नीट बोलणार असं नका करू त्याच्यामध्ये. तर तोच प्रश्न आहे पहा सार्वजनिक जीवनात सत्यनिष्ठा याचा तुम्ही अर्थ काय समजता. ठीक आहे. याचा म्हणजे याच्यात बरेच तुम्ही पैलू आणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इंटिग्रिटी हा शब्द आहे. कारण ते इंटिग्रिटी या शब्दाला म्हणजे इंग्रजीमध्ये विशेष महत्त्व आहे. मराठीमध्ये आपण त्याला सचोटी म्हणतो. तर काय प्रश्न आहे. इंटिग्रिटी विदाउट नॉलेज इज वीक अँड युजलेस बट नॉलेज विदाउट इंटिग्रिटी इज डेंजरस अँड ड्रेडफुल. व्हॉट डू अंडरस्टँड बाय दिस स्टेटमेंट. एक्सप्लेन युअर स्टँड विथ इलस्ट्रेशन फ्रॉम द मॉडर्न डे कंटेस्ट. आधुनिक काळानुसार विचारले बरं का. याच्यामध्ये काय शब्द महत्त्वाचा आहे पहा की ज्ञानाशिवाय सचोटी कुमकुवत आणि निरुपयोगी आहे परंतु सचोटीशिवाय ज्ञान धोकादायक आणि भयानक आहे. या विधानातून तुम्हाला काय समजते. आधुनिक काळातील संदर्भातील उदाहरणासह तुमची भूमिका स्पष्ट करा. ओके. तर इथे शब्द काय आहेत पहा इंटिग्रिटी नॉलेज. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की हेच आहेत ना याच्यामध्ये एवढेच आहेत पहा काय किती शब्द आहेत पहा इंटिग्रिटी आणि नॉलेज हा दोनच शब्द आहेत ज्याच्यावर पूर्ण भाग आहे. म्हणजे तुम्हाला इंटिग्रिटी आणि नॉलेजबद्दल माहिती असली पाहिजे. तसे त्यांनी काय म्हणतात पहा ज्ञानाशिवाय प्रामाणिकपणा कुमकुवत आणि निरुपयोगी आहे. खरं तर हा सचोटी इंटिग्रिटी आहे. प्रामाणिकपणाच्या वरी जातं ते. ठीक आहे. आणि पुढचं काय पडतं पहा सचोटीशिवाय प्रामाणिकपणा ज्ञान हे धोकादायक आणि भयानक आहे असं म्हणते. आता कसं उदाहरणामध्ये पहा एखादा व्यक्ती आहे ना ज्याच्याकडे ज्ञान आहे परंतु प्रामाणिकपणा नाही परंतु त्याचा वापर कसा बी करू शकतो तो. किंवा उदाहरणामध्ये पहा की एखाद्या व्यक्तीकडे म्हणजे जसं की प्रशासनामध्ये तो काम करतो त्याला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे नॉलेज आहे त्याच्यामधलं परंतु त्या नॉलेजचा वापर कशासाठी करतो पहा तशा दुसऱ्या काहीतरी वेगळ्या कारणासाठी. मग हे कसं होतं पहा की तिथं प्रामाणिकपणा नसेल इंटिग्रिटी नसेल की कसं होतं कमकुवत किंवा निरुपयोगी बनतं. किंवा असं बी होतं पहा काय इंटिग्रिटीचा अर्थ काय सतत प्रयत्न म्हणजे सतत त्या स्थितीमध्ये असणे. इंटिग्रिटी पहा म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहात का कंटिन्यू प्रामाणिक असणे त्याला काय म्हणतात इंटिग्रिटी. तर ज्ञानामध्ये जर तुमच्याकडे माहिती आहे आणि तुम्ही प्रशासनामध्ये काम करता परंतु काही दिवस चांगलं करता पुन्हा काम करत नाही पुन्हा चांगलं करता असं जर करत असेल तर काही कामाचं नाही. कारण कंटिन्यू एफर्ट्स प्रशासनाला उभारी देतात किंवा त्या कार्यामध्ये म्हणजे एक प्रकारचं यश मिळतं किंवा जे पाहिजे ते मिळतं. त्याच्यामुळं कंटिन्यू काम करणं महत्त्वाचं आहे. त्याला प्रामाणिकपणा पूर्णपणे आहे ना जसं पाहिजे तसं केलं पाहिजे. तर आणि उलटं बी आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे प्रामाणिकपणा आहे पण ज्ञान आहे ना तर हे विसुद्धा धोकादायक आणि भयानक असतं. म्हणजे तुमच्याकडे सचोटीच नाही
ओके, इंटिग्रिटीच नाही आणि तरी पण ज्ञान आहे. तर ती दोन्ही बी गोष्टीला होतं पहा, है ना. ज्ञानाशिवाय ज्ञान नाही, प्रामाणिकपणा आहे, परंतु काय कामाचं आहे त्याच्यामध्ये, किंवा सचोटी आहे पहा, परंतु असं उलटं धरा ना, उलटं सुलटं पहा. ठीक आहे, फक्त भावार्थ समजून घ्या याच्यामध्ये. फक्त तुम्हाला काय कळलं पाहिजे की ज्ञान आणि प्रामाणिकपणा हा जो शब्द आहे की इंटिग्रिटी आणि नॉलेज हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहिता येतं. पहा थोडंसं इकडे तिकडे होईल पहा. ओके, ना समजून घ्यायचा प्रयत्न करा. तिसरा पहा, ह्युमन बिईंग शुड बी ऑलवेज बी ट्रीटेड ॲज अ एंड in themselves and never as a means. Explain the meaning and the significance of this statement given its implication in the modern techno-economic society. आता ह्याच्यामध्ये काय म्हणतात, मानवाने नेहमी स्वतःमध्ये शेवट मानले पाहिजे आणि साधन म्हणून कधीही मानू नये. या विधानाचा अर्थ महत्त्व स्पष्ट करा. उदाहरणामध्ये मानव म्हणजे काय पहा की एक निसर्गाची म्हणा किंवा या जगाची एक अद्भुत किंवा मूल्यवान बाब आहे. ठीक आहे, त्याचं कंपॅरिझन कशावर बी करता येत नाही. मग तुम्ही जर व्यक्तीला व्यक्ती न म्हणण्यापेक्षा जर साधन म्हणत असाल तर ते चुकीचं आहे ना. उदाहरणामध्ये पहा, व्यक्ती काय एक मूल्यवान बाब आहे ना, तुम्ही त्याला गुलाम मागत असाल तर व्यक्तीचा साधन म्हणून वापर करू नका. जसं की एखादी स्त्री आहे पहा, तुम्ही त्याला वेश्या म्हणता, साधन म्हणून वापर करता, तर तेच तसं नाही म्हणते पहा की मानवाने नेहमी स्वतःमध्ये शेवट मानले पाहिजे. मी म्हणजे माझ्यासाठीच फक्त, की माझा वापर दुसऱ्यांनी कुणी करू नये, गुलाम म्हणून करू नये. एखादा शेतकरी कामगार मजूर तो काम करतोय पहा त्याच्यामध्ये, परंतु त्याला बांधील की नाही. ठीक आहे, एंड इन सेल्फ म्हणजे स्वतःमध्येच आहे, जे आहे ते स्वतःचं अस्तित्व आहे, त्याचा साधन म्हणून कधीही वापर होऊ नये. तुम्ही पाहता अगोदरच्या ह्याच्यामध्ये अस्पृश्यता, गुलामगिरी ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात, तर ते साधन म्हणून त्यांचा वापर केला जायचा. ठीक आहे, तर ते गुलामाचं उदाहरण लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळतं. तर आधुनिक तंत्रज्ञान आर्थिक समाजात त्याचे परिणाम स्पष्ट करा. हे ह्याच्यामध्ये तुम्ही पहा, जसं वेश्यावृत्ती म्हटलं तुम्हाला, किंवा बरेच आहेत पहा ते मलमूत्र साफ करतात पहा, स्कॅव्हेंजर म्हणतात पहा, त्यांच्यामध्ये कचरा उचलणारे, आता यांचा वापर केला जातो. मग हे चुकीचं आहे ना. याच्याविषयी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा किंवा इतर गोष्टी वापरा, त्याच्यामुळे तुम्हाला हे महत्त्व समजून जाईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा काय म्हणतो प्रश्न, तर विच एमिनेट पर्सनॅलिटी हॅज इन्स्पायर यू द मोस्ट इन द कंटेक्स्ट ऑफ इथिकल कंडक्ट इन लाईफ. यू just for her teaching you the specific example describe you have been able to apply this teaching of your own ethical development. हे तुम्हाला माहिती आहे पहा, मी म्हणजे थोडं इंग्लिशमध्ये फास्ट वाचतो, मराठीमध्ये थोडं समजून सांगतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय म्हणतात पहा, जीवनामध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही आदर्श मानला आहात है ना, त्याच्याकडून काय शिकलात आणि त्या शिकवणीचा सारांश द्या आणि विशिष्ट उदाहरण देऊन या शिकवणी तुमच्या स्वतःच्या नैतिक विकासासाठी कशा प्रकारे लागू शकलात याचं वर्णन करा. आता याच्यामध्ये जरा प्रामाणिक उदाहरण द्या. असं बी देऊ नका की जे तुम्हाला माहितीच नाही त्यांच्या उदाहरण लावलं. उदाहरणामध्ये पहा, तुम्ही गांधीचं उदाहरण दिलात किंवा आंबेडकरांचं उदाहरण दिलात किंवा मोठ्या लोकांचं उदाहरण दिलात, असं बी करू शकता. पहा, तुमच्या एखाद्या म्हणजे मोठ्या कोलिगचं बी उदाहरण देऊ शकता, आईवडिलाचं उदाहरण देऊ शकता, भावाचं बी देऊ शकता. असं नाही की मोठ्या व्यक्तीचंच द्यावं. ठीक आहे, ओके, म्हणजे असं देण्यानं काही होत नाही पहा, म्हणजे असंच द्यावं असं काही मान नाही. तुम्ही जिथून शिकलात ते देणार, जरा थोडंसं टच होतो, वास्तविकपणा वाटतो पेपरमध्ये बी. ठीक आहे, जर वाचणारा तितक्या इंटरेस्टने वाचत असेल तुम्हाला मार्क जास्त बी देतो पहा. पुढचा प्रश्न काय म्हणतो, देर इज हेवी इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द पब्लिक सर्वंट बिकॉज दे ऑक्युपाय पोझिशन ऑफ पॉवर, हँडल ह्यूज अमाउंट ऑफ पब्लिक फंड अँड देअर डिसिजन हॅव वाईड रेंजिंग इम्पॅक्ट ऑन द सोसायटी अँड एन्व्हायरमेंट. व्हॉट स्टेप have to taken to improve your ethical competence to handle such responsibility. मराठीमध्ये काय, सार्वजनिक सेवावर मोठी नैतिक उत्तरदायित्व असते. जे सार्वजनिक सेवक असतात त्यांच्यावर मोठी नैतिक उत्तरदायित्व असते, कारण ते सत्तेच्या पदावर विराजमान असतात, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नीती हाताळतात, त्यांच्या निर्णयाचा समाज आणि पर्यावरणावर व्यापक प्रभाव पडतो. अशी जबाबदारी हाताळण्यासाठी तुमची नैतिक क्षमता सुधारण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचललेली आहेत. ठीक आहे, तर ते काय म्हणतात पहा की आता तुमच्याकडे एक मोठी नैतिक जबाबदारी आहे, एका पदावर आहात, तुम्ही निधी हाताळता, तुमचा जो निर्णय आहे तो समाजावर किंवा पर्यावरण प्रभाव पडतो. तर अशा वेळी तुमची नैतिकता कशी असावी आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करतात असं त्यांनी विचारलेलं आहे. काय करता पहा, नीट वागत आहात, आचरण व्यवस्थित करण्याचा, भ्रष्टाचार न करण्याचा प्रयत्न करत आहेत असं तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये. म्हणजे स्वतःला कसं करू शकता पहा, जसं की तुम्ही मोठ्या व्यक्तीचं उदाहरण घेऊ शकता. म्हणजे असं मी बोललं ते लगेच म्हणू नका. म्हणजे जसं की पहा, तुम्ही म्हणजे आंबेडकरचे उदाहरण घेऊ शकता किंवा तुम्ही विवेकांचे उदाहरण घेऊ शकता, देशासाठी देशभक्ती, किंवा सावरकरांचे उदाहरण घ्या. सगळे अशा लोकांचं घ्या पहा, त्याच्यामधून तुम्हाला काय निगेटिव्हपणा येणार नाही है ना, म्हणजे मोरॅलिटी डेव्हलप होईल. ठीक आहे, किंवा तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांमधून बी घेऊ शकता ज्याच्यामुळे तुमची मोरॅलिटी डेव्हलप होते. तुम्ही नकारात्मक गोष्टी पाहू नका, म्हणजे भ्रष्टाचारच्या गोष्टी पाहू नका किंवा लोक काय झाले हे नका पाहू, म्हणजे ज्याच्यामुळे मोरॅलिटी डाऊन होते ते पाहू नका, मोरॅलिटी अपग्रेड होते ते पहा. म्हणजे ह्या निर्णयामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा एक म्हणजे हे सगळ्या गोष्टी हाताळता येईल. ओके, पुढे जाऊया पहा.
पुढचा पहा पाचवा ए. द करंट सोसायटी इज प्लेग विथ अ वाईड स्प्रेड ट्रस्ट डेफिसिट. व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्स ऑफ दिस सिच्युएशन फॉर पर्सनल वेलबिंग, फॉर सोसायटल वेलबिंग. व्हॉट कॅन डू ॲट द पर्सनल लेवल टू मेक युअर सेल्फ ट्रस्टवर्दी. ठीक आहे. सध्याचा समाज मोठ्या प्रमाणाने विश्वासाच्या कमतरतेने ग्रासलेला आहे. इथं विश्वास शब्द आहे पहा. या परिस्थितीचे वैयक्तिक कल्याण आणि सामाजिक कल्याणाच्या संदर्भात काय परिणाम होतात, स्वतःला विश्वासार्ह बनवण्यासाठी तुम्ही वैयक्तिक पातळीवर काय करू शकता, है ना. तर ते काय म्हणतात पहा, ट्रस्ट डेफिसिट आहे, म्हणजे विश्वासाची कमी आहे समाजामध्ये. मग याचा परिणाम काय होतो वैयक्तिक कल्याण आणि सामाजिक ह्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आणि समाजाच्या जीवनामध्ये जर ट्रस्ट नसेल, विश्वास नसेल तर काय होतं, आणि मग तो विश्वास बनवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हा प्रश्न विचारला त्यासाठी. ठीक आहे. तर इथं तुम्हाला विश्वास म्हणजे काय, विश्वासानं काय होतं, व्यक्तीच्या जीवनामध्ये कसा विकास होतो. ठीक आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो पहा विश्वास विश्वास विश्वास, हे तुम्हाला कळलं पाहिजे की बिलीफ कुणावर करायला पाहिजे, विश्वास का करायला पाहिजे, त्याच्यानं काय होतं, हे गोष्टी विचार केला तर तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर लिहायला का अवघड आहे ना. ठीक आहे. पुढे जाऊया पहा. दुसरा प्रश्न काय म्हणतो, इट इज ऑफन से दॅट पॉवर्टी लीड्स टू करप्शन. हावेवर देर इज नो डर्थ इन्स्टेन्सेस वेअर अफ्लुएंट अँड पॉवरफुल पीपल इंडल्ज इन करप्शन इन अ बिग वे. व्हॉट आर द बेसिक कॉजेस ऑफ करप्शन अमंग द पीपल. सपोर्ट युअर आन्सर विथ एक्झाम्पल. ओके. अनेकदा असे म्हटले जाते की गरिबीमुळे भ्रष्टाचार होतो, तथापि श्रीमंत आणि शक्तिशाली लोक मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात. अशा उदाहरणाची कमतरता नाही, म्हणजे मोठ्या प्रमाणात ते बी करतात. लोकांमधील भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती, तुमच्या उत्तराला उदाहरणासह समर्थन द्या. म्हणजे इथं तुम्हाला कळलं पाहिजे की भ्रष्टाचार म्हणजे काय. भ्रष्टाचार फक्त गरिबीमुळे होत नाही, तर श्रीमंत आणि शक्तिशाली लोक तर जास्त करतात, ती तर जास्त आहेत पहा, है ना. म्हणजे असं म्हणून पहा की गरिबीमुळे भ्रष्टाचार थोडा कमी होतो, परंतु या श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांमुळे नुकसान नासच होतो बऱ्याच वेळा, है ना. अख्ख्या कंपनीच्या कंपन्या डुबतात किंवा अख्ख्या बँक करप्ट होतात त्याच्यामध्ये. म्हणजे गरिबीमुळे काही होत नाही पहा, परत जेवढं श्रीमंतीमुळे होतं तर ते तुम्ही म्हणूच नका. ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, बऱ्याच अशा गोष्टी होतात. तर थोडक्यामध्ये काय की हा भ्रष्टाचार सगळीकडे पाहायला मिळतो. त्याचं कारण काय, भ्रष्टाचार म्हणजे काय, भ्रष्टाचाराचं कारण काय, कशामुळे होतं, हे याला एक साधं उदाहरण आहे पहा. माणूस स्वार्थी आहे, स्वार्थी आहे म्हणजे भ्रष्टाचार होणारच आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करता येत नाही, झिरो होत नाही त्याच्यामुळे. फक्त त्याचं जे डिक्रीज लेवल आहे, म्हणजे आपण जे इन्क्रीज होत आहे त्याला डिक्रीज करता येतं जास्तीत जास्त. म्हणजे जसं की पहा की तुम्ही जर म्हटलात की जे एखाद्याच्या म्हणजे तोंडावर म्हणजे जिभेवर मध ठेवलेलं आहे आणि त्याला म्हटलं की त्याची चव घेऊ नको, आता अलगत जाणारच आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे भ्रष्टाचार अशा प्रकारचा आहे पहा. जसं की एखाद्या व्यक्तीला सांगितलं की हे पाण्याचं तळ राख, त्याच्यातलं पाणी तो पिणार नाही का, पिणार पहा त्याच्यामध्ये. फक्त तो असं होऊ नये की सगळं शेतात त्या तळ्यातलं पाणी आपल्या शेताला नेऊ नये, असं करू नये त्यानं, अशासाठी काम केलं पाहिजे. ओके. तर पुढे जाऊया पहा. सहावा प्रश्न काय म्हणतो, व्हॉट फॅक्टर अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ पर्सन ॲटिट्यूड टुवर्ड्स द सोशल प्रॉब्लेम इन आर सोसायटी. कॉन्ट्रास्टिंग ॲटिट्यूड आर प्रिव्हेंट अबाउट मेनी सोशल प्रॉब्लेम. व्हॉट कॉन्ट्रास्टिंग ॲटिट्यूड डू यू नोटीस अबाउट द कास्ट सिस्टम इन आवर सोसायटी. हाऊ डू यू एक्सप्लेन दिस एक्झिस्टन्स ऑफ दिस कॉन्ट्रास्टिंग ॲटिट्यूड. मराठीमध्ये चांगलं समजता पहा. सामाजिक समस्याबद्दल एखाद्या व्यक्तीच्या है ना सामाजिक समस्याबद्दल एखाद्या व्यक्तीच्या अभिवृत्तीच्या निर्मितीवर कोणते घटक परिणाम करतात ना. समाजामध्ये काही प्रश्न आहेत पहा, त्याच्यामुळं व्यक्तीमध्ये कशा प्रकारचे काय परिणाम होतात. आपल्या समाजात अनेक सामाजिक समस्याबाबत विरोधाभासी वृत्ती प्रचलित आहेत. आपल्या समाजातील जाती व्यवस्थेबद्दल कोणता विरोधाभासी वृत्ती तुमच्या लक्षात येते, त्या विरोधाभासी वृत्तीचे अस्तित्व तुम्ही कसे स्पष्ट कराल. ठीक आहे. तर हे तुम्हाला 10 मार्काला 150 शब्दामध्ये सांगायला वगैरे. पहिल्या सुरुवात 5 सामाजिक समस्या कशा प्रकारच्या असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये लोक कसा विचार करतात. उदाहरणामध्ये जाती प्रथा जर आपण पाहिलं तर एक जात कनिष्ठ, एक जात चांगली. खरं तर जात ही माणसाने निर्माण केली आहे, माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली प्रथा म्हणजे जाती व्यवस्था. ठीक आहे. तर ही जाती व्यवस्था कसं आहे पहा, एखाद्याचं म्हणजे एखाद्याच्या घरात खायला नसतं तरी पण तो काय म्हणतो पहा, ते अस्पर्श लोकाला तू माझ्याजवळ येऊ नको, है ना. त्या गरीबाकडे बरंच खायला असतं, बरं त्याच्याकडे खायला नसतं, तर हा ॲटिट्यूड आहे फक्त. म्हणजे काय, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, माझ्याकडे काही नसलं तरी. तर हा ॲटिट्यूड म्हणजे जो विरोधाभासी भाग आहे तो तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. म्हणजे बाकीच गोष्ट आहे पहा, ही सगळी मानसिक लेवलला सगळ्या गोष्टी घडतात आणि समाजात तर ते सगळीकडे फैललेलं आहे. म्हणजे पहिलं सुरू मानसिक, पुन्हा सामाजिक, पुन्हा राजकीय भूमिकेवर, हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पहा. ठीक आहे. म्हणजे थोडासा डिटेलमध्ये विचार करा, सहज अभ्यास करता येतो, परंतु त्या नजरेनं पाहिलं पाहिजे बस. पुढचा प्रश्न पहा, व्हॉट डज द अकाउंटेबिलिटी मीन इन द कंटेक्स्ट ऑफ पब्लिक सर्व्हिस. व्हॉट मेजर कॅन बी अडॉप्टेड टू इन्श्योर इंडिव्हिज्युअल आणि कलेक्टिव्ह अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक सर्वंट.
मराठीमधून सार्वजनिक सेवेच्या संदर्भात जबाबदारी म्हणजे काय? पहिला शब्द काय? जबाबदारी म्हणजे काय? लोकसेवकांची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात? ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं पहा, जी जबाबदारी आपण म्हणतो तर ती जबाबदारी जर आपल्याला सुनिश्चित करायची असेल तर काय केलं जाऊ शकतं है ना, अकाउंटेबिलिटी करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच मेथड आहेत त्याला, असं की एकच मेथड नाही. तर थोडक्यामध्ये काय म्हणायचं आहे की इथं तुम्हाला जबाबदारी या शब्दाबद्दल माहीत असलं पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहीत असले कळतं. पहा, माझं बोलणं समजून घ्या है ना, मी तो आपल्या शब्दामध्ये बोलतोय की याच्यातले शब्द तुम्हाला कळले की उत्तर लिहिता येतं, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, फक्त कळले पाहिजेत. नाही कळले की काहीच वळत नाही. पुढचा प्रश्न पहा, 8वा. वी आर विटनेसिंग इन्क्रीजिंग इन्स्टन्सेस ऑफ सेक्शुअल व्हायलन्स अगेन्स्ट वुमन इन द कंट्री. हे तर कधीपासून होते पहा. डिस्पाइट एक्झिस्टिंग लीगल प्रोव्हिजन अगेन्स्ट इट, द नंबर ऑफ सच इन्सिडेंट्स इज ऑन द राईज, सजेस्ट सम इनोव्हेटिव्ह मेजर टू टॅकल दिस मेनन्स. ओके, देशातील महिलांवर लैंगिक अत्याचाराचा वाढत्या घटना आपण पाहत आहोत. त्याविरोधात सध्या कायदेशीर तरतूद असूनही अशा घटनेची संख्या वाढत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपाय सुचवा. नाविन्यपूर्ण उपाय सुचवा पहा, याच्यामध्ये काय तुम्ही असं म्हणू शकता म्हणजे महिलांचे सशक्तीकरण, पण कशा प्रकारे सशक्तीकरण करू शकता हे सांगा. नुसतं सशक्तीकरण म्हणू नका त्याच्यामध्ये. ठीक आहे, कुठल्या प्रकारे पहा, जसं की काही कायदे आहेत, कानून आहेत, म्हणजे महिलांमध्ये ते धीरज असलं पाहिजे, ते ॲटिट्यूड असला पाहिजे है ना, म्हणजे ते धाडस, भीती नसली पाहिजे है ना. भीती हे मूळ कारण आहे पहा, म्हणजे स्त्री सबला आहे किंवा आपला आहे असं म्हटलं जातं, खरं तर ती तशी नाही, तिनं मांडलंय, फक्त तिला मानून देऊ नका. फक्त तिला लहानपणापासून सांगितलं पाहिजे है ना, किंवा ज्या ज्या वयामध्ये जाते तिला समजून सांगितलं पाहिजे तू तशी नाहीस है ना, तो टेन्शन घ्यायचं कारण नाही असं, म्हणजे तिला समजून सांगितलं म्हणजे बऱ्याच गोष्टी करू शकता. पहा, अवेअरनेस कॅम्पेन म्हणा, हे तर वरवरच्या गोष्टी आहेत, परंतु ही रूट आहे ना, तिथं गेलं पाहिजे तुम्ही, पार कुटुंब लेवलापासून पार वरच्या लेवलपासून गेलं पाहिजे. ठीक आहे, ओके. तर आता आपला राहते पहा की केस स्टडीचा भाग. केस स्टडी मी थोडक्यामध्ये पाहूया पहा. केस स्टडी समजायला खूप वेळ लागतो, तरी पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक सांगण्याचा प्रयत्न करेल है ना, जास्त मला विश्लेषण न करता, कारण तुम्ही बऱ्याच वेळा आजकालचा शॉर्टचा जमाना आहे, बरोबर आहे, 1 मिनिटात लोकांना आवडतं, परंतु ते पचत बी नाही आणि काही होत पण नाही. तरी पण तुम्ही विद्यार्थी आहात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टीच आवडत असतील, नक्कीच आवडत असतील, असं काही नाही. आवडत नसेल तर प्रयत्न करा आवडण्याचा, कारण चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्याच असतात. ओके, तर सेक्शन बी, केस स्टडी सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहा, केस स्टडी काय असते आणि ती कशी सोडवायची याच्यावर अगोदरच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ना, कमी लोकांनी पाहिला, परंतु पाहण्यामध्ये जाऊ नका. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की जाऊन पाहत जाते. ठीक आहे, म्हणजे पहा, मराठीमधून सांगते ना, मराठीच्या विद्यार्थ्यासाठी, मग त्यांनी जाऊन अगोदर चेक करायचे तिथं आहे का. ओके, तर मग कशा प्रकारचे मी तिथं एक सिंपल स्टेपमध्ये सांगितले, 6 का 7 स्टेपमध्ये, तर ते कशी केस स्टडी सोल्व करायची, कशा कशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, इथं मी सांगत नाही, परंतु एक वाचत वाचत तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ठीक आहे, पहिलं काय म्हणतो पहा, nowadays there is increase in thrust on economic development all around the globe. Okay, at the same time there is also increase in concern about the environmental degradation caused by development. Many a time we face direct conflict between कशामध्ये डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी आणि environment quality. It is neither feasible to stop curtail the development process, nor it is advisable to keep degrading environment as it threatens are very several. Discuss some feasible strategy which could be adopted to be eliminate this conflict and which could lead to be sustainable development. ओके, 250 शब्दामध्ये 20 मार्काला, ती तर तुम्हाला माहिती आहे. काय म्हणते पहा, आजकाल जगभरातील आर्थिक विकासावर वाढता जोर आहे, बरोबर आहे, त्याच वेळी विकासामुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हासाची चिंता बी वाढते. विकास आणि पर्यावरण, ठीक आहे, अनेक वेळा आपल्याला विकास क्रियाकलाप आणि पर्यावरण गुणवत्ता यांच्या थेट संघर्षाचा सामना करावाच लागतो, हे माहीतच आहे आपल्याला. विकासाची प्रक्रिया थांबवणे किंवा कमी करणे हे व्यवहार नाही, किंवा पर्यावरणाचा ऱ्हास करत राहणे हे योग्य नाही. म्हणजे विकास पण थांबवायचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास बी, आता ही दोन्ही बी योग्य नाही ना, त्यामुळे आपले अस्तित्व धोक्यात आलेले आहे. काही व्यवहार्य धोरणावर चर्चा करा ज्याचा अवलंब हा संघर्ष दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो, त्यामुळे शाश्वत विकास होऊ शकतो. ते म्हणतात विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी एक साथ चालाव्या, यासाठी तुम्ही काहीतरी सुचवा है ना, बोला, असं ते म्हणतात. पहा, तुम्हाला बोलण्यासाठी संधी दिली, तर हे बोलताना पहा, याच्यामध्ये काय स्टेक होल्डर काय नाही, याच्यामध्ये फक्त 2 गोष्टीबद्दल बोलताना समतोल साधा. त्यांनी विचारलंय समतोल कसा साधता येईल. ठीक आहे, म्हणजे संघर्ष दूर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि त्याच्यामुळे शाश्वत विकास होऊ शकतो. तर एकाच गोष्टीवर बोलू नका. आर्थिक विकास आणि पर्यावरणीय विकास किंवा पर्यावरणीय गुणवत्ता हे दोन्ही बी महत्त्वाचं आहे. ते कसं हे सांगा त्यांना. ठीक आहे, तुम्ही शेतीचं उदाहरण घ्या, उद्योगाचं उदाहरण घ्या, किंवा आजकालच्या आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीचं उदाहरण घेऊन सांगा की कशा प्रकारे गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता है ना, थोडंसं नैतिकतेच्या बाजूने मांडा.
ठीक आहे, एवढंच काम करा. इथिक्सच्या इथिकल स्टडीमध्ये जेव्हा वापरतो ना, इथं GS टाईपची भाषा वापरू नका. GS म्हणजे 1 2 3 मधली भाषा नका वापरू. जरी वापरला तर नैतिकतेचे शब्द त्याच्यामध्ये जोडा, जसं की जबाबदारी असली पाहिजे, वृत्ती बाळगली पाहिजे, आहे ना, म्हणजे व्यक्तीच्या आतमधून ते आलं पाहिजे, अशा गोष्टी बोला त्याच्यामध्ये. जसं की आपण ॲटिट्यूड हे शब्द वापरतो ना, वृत्ती, अभियोग्यता म्हणजे अभिवृत्ती, अभियोग्यता, म्हणजे जबाबदारी, उत्तरदायित्व, असे शब्द वापरत चला त्याच्यामध्ये. करुणा, प्रेम, दया, सहानुभूती, हे सगळे शब्द वापरत चला. ठीक आहे, म्हणजे थोडंसं बरं वाटतं मला नाही वाचणाऱ्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सपोज वन ऑफ युअर क्लोज फ्रेंड who is also aspiring for civil services come to you discussing some of the basis related to ethical conduct and public service. He raises the following points. तो एक व्यक्ती तुमच्याकडे आला, नाही मराठीमधून पुन्हा पाहूया. आणि मी जरा फास्ट वाचतो पहा, म्हणजे जरा लवकर होईल हे. म्हणजे कंटेस्ट तोच सांगायचा, परंतु वाचल्यानं असं काही म्हणजे मराठीमध्ये तर सांगायचं तुम्हाला. इन द प्रेझेंट टाइम वेन अनइथिकल इन्व्हायरमेंट इज क्वाईट प्रेव्हलंट, individual attempt to stick ethical principle may cause a lot of problem in one career. It may cause hardship to family member as well as risks to one life. Why should we not be pragmatic and follow the path of least resistance and be happy with doing whatever good we can? When so many people are adopting wrong means and grossly harming the system, what difference would it make if only small minority try to ethical? They are going to be rather ineffective and bound to be get frustrated. If we become huge about the ethical consideration, will it not hamper the economic progress of our country? After all, in the present age high competition, we cannot afford to left behind the race of development. Okay, development. It is understandable that we should not get involved in a grossly unethical practices, but given us accepting small gratification and doing small favor increase everybody motivation, it also make the system more efficient. What is the wrong in adopting such practices? Critical analysis about the viewpoint on the basis of the analysis. What will be the advice your friend? मराठीमधून चांगलं समजतं. ठीक आहे, समजा तुमचा एखाद्याचा जवळचा मित्र जो नागरी सेवेसाठी देखील इच्छुक आहे, सार्वजनिक सेवेतील नैतिक आचरणाच्या संबंधित म्हणजे नैतिक आचरणाच्या संबंधित काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तुमच्याकडे आला. पहिला मुद्दा त्याच्यातला, सध्याच्या काळात जेव्हा अनैतिक वातावरण खूप प्रचलित आहे, तेव्हा नैतिक तत्वांना चिटकून राहण्याचा वैयक्तिक प्रयत्नामुळे व्यक्तीच्या करिअरमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो, तसेच एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपण व्यावहारिकपणे आणि कमीत कमी प्रतिकाराच्या मार्गाचा अवलंब करू नये आणि आपल्याला जे काही चांगले करता येईल ते करण्यात आनंदी राहावे. ह्याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय म्हणतात पहा, की पहिलं काय म्हणतो की सध्याच्या काळामध्ये अनैतिक आचरण चालले पहा, आणि जर आपण नैतिकतेला चिटकून राहिलो तर करिअरमध्ये समस्या येऊ शकतात किंवा कुटुंबाला त्रास होऊ शकतो. मग असं का करू नये की कमीत कमी आपण व्यवहारीपणे होऊ नये, म्हणजे व्यवहारिक व्हावं आणि कमीत कमी प्रतिकार यावा किंवा कमीत कमी आपल्याला प्रॉब्लेम फेस करावेत अशा प्रकारे वर्तन करावं, ज्याच्यामुळं जे काही चांगलं करता येईल, जेवढे इथिकल करता येईल तेवढे इथिकल करा, म्हणजे जास्त करायच्या नादी जाऊ नका. असं का करता येणार नाही, असा पहिला भाग आहे. पुढचा पहा, जेव्हा बरेच लोक चुकीच्या मार्गाचा अवलंब करत आहेत आणि व्यवस्थेची घोर हानी करत आहेत, तेव्हा केवळ अल्पसंख्याकांनी नैतिकतेचा प्रयत्न केला तर काय फरक पडेल? सगळेच लोक म्हणजे चुकीचा मार्ग करतात आणि काही लोक जर चांगल्या गोष्टी करू लागले तर मग हे करणं कुचकामी होणार नाही का? ते निराश होतील ना, असं त्यांनी प्रश्न विचारला पहा. त्याच्यानंतर दुसरा पहा, जर आपण नैतिक विचाराबाबत उदासीन झालो तर आपल्या देशाचा आर्थिक प्रगतीला बाधा येणार नाही का? शेवटी सध्याच्या उच्च स्पर्धेच्या युगात विकासाच्या शर्यत मागे राहणे आपला परवडणार नाही. म्हणजे असं जर आपण नैतिकतेमध्ये म्हणजे उदासीन झालो तर मग ही प्रगती खुंटेल ना, मग कसं करायचं असं नेमकं, हा प्रश्न आहे पहा. त्याच्यानंतर आपण घोर अनैतिक प्रथामध्ये अडकू नये हे समजण्यासारखे आहे, परंतु लहान मोठ्या भेट स्वीकारणे, लहान मोठ्या उपकाराची परतफेड केल्याने प्रत्येकाची वाढ होते, प्रेरणा मिळते, तसेच प्रणाली अधिक कार्यक्षम बनते. अशा पद्धतीचा अवलंब करण्यास गैर काय? ठीक आहे, वरी विश्लेषण करा आणि तुमच्या मित्राला सल्ला द्या असं म्हणते पहा. तर या चारही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं कशा प्रकारे. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय सांगणार, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. पण ह्याच्यामध्ये सांगत असताना पहा की असं म्हणू नका की म्हणजे अनैतिक आचरण योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे तसं म्हणूच नका. पहिली गोष्ट ते म्हणणं चुकीचंच आहे. पहिल्या गोष्ट तुम्ही करा अथवा नाही करा त्या गोष्टी, फक्त करूच नका, करणार पण नाही तुम्ही. आता म्हणल्यानं काही होणार नाही पहा. बरेच लोक म्हणतात की करणार नाही, पण पुन्हा जाऊन मग ते होतं त्याच्यामध्ये, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु इथं तुम्हाला जर कळलं का ते म्हणतात पहा की शेवटचा प्रश्न तो काय म्हणतो की लहान मोठी भेट स्वीकारणे अथवा त्या भेटीबद्दल दुसऱ्याचं काम करणे, ह्याच्यामध्ये गैर काय? एकतर काम करण्याला बी प्रेरणा मिळते आणि पुढच्याचं बी म्हणजे काम होतं. मग याच्यामध्ये या पद्धतीचा अवलंब केल्यानं सगळं काही सक्षम बनतं, तर का करू नये असं त्यांनी म्हटले. ठीक आहे, म्हणजे पैसे देऊन जर एखाद्याचं काम होत असेल तर होऊ द्या,
असं मग चालेल का, असं त्यांनी प्रश्न विचारलाय पहा. तर या एथिकल स्टडीमध्ये तुम्हाला 4ही प्रश्नाचं उत्तर समर्पक द्यायचे. दोन्ही बाजू त्याला समजून सांगायचे, उदाहरणं देऊन तुम्हाला समजून सांगा. ठीक आहे. पुढचं पहा, यू आर नॉन सेन्स हॉनेस्ट ऑफिसर, यू हॅव बीन ट्रान्सफर्ड टू रिमोट डिस्ट्रिक्ट टू हेड डिपार्टमेंट दॅट इज नोटरियस फॉर इट्स इनइफिशियन्सी आणि कॉलेजनेस. यू फाइंड दॅट मेन कॉज ऑफ द poor state of affair in indiscipline of a section of employees. They do not work themselves, also disrupt the working of other. Okay, स्वतः भी काम करत नाही, दुसऱ्याला भी करू देत नाही. You first warn other troublemaker to mend their way or else facing a disciplinary action. When the warning had little effect, you issue show cause notice. त्यांना सांगितलं, त्याने ऐकले नाही, तुम्ही नोटीस दिला त्याला. As a retaliatory measure, the troublemaker instigated a woman employee amongst them filed complaint against the sexual harassment against you. The commission promptly seek your explanation. The matter is also publicized in the media to impress you further. Some of the options handle this situation could be as follow. Give your explanation of commission and go soft on the disciplinary action. म्हणजे तुम्ही काय करा तर सॉफ्ट चला. इग्नोर द कमिशन ऑफ प्रोसीड फॉर्मली विथ द डिसिप्लिनरी ॲक्शन. ब्रीफ युअर हायर अप्स आणि सीक द डायरेक्शन. सजेस्ट युअर एनी अदर पॉसिबल. हे तिन्हीपैकी दुसरी करता येईल ते सांगा. पण ते मराठीमध्ये पाहूया पहा. तुम्ही एक मूर्खपणा न सहन करणारे, ठीक आहे, तुम्ही एक मूर्खपणा न सहन करणारे प्रामाणिक अधिकारी आहात. अकार्यक्षमता आणि बेफिकरपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या विभागाचे प्रमुख म्हणून तुमची बदली दुर्गम जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिथं काय अकार्यक्षमता आणि बेफिकरपणा असा आहे, अशा ठिकाणी तुमची बदली झाली आहे. आणि तुम्हाला असं आढळून आलंय की बिघडलेल्या स्थितीमध्ये म्हणजे मुख्य कारण काय तर त्या म्हणजे त्या वर्गाची काय अनुशासनहीनता म्हणजे डिसिप्लिन नाही त्यांच्यामध्ये. ते स्वतः काम बी करत नाहीत आणि दुसऱ्यांना बी करू देत नाहीत, दुसऱ्यामध्ये अडथळा येतात. तुम्ही आधी त्यांना त्रास देण्याचा मार्ग आहे त्याला सुधारावे म्हणून तुम्ही सांगितलं, म्हणजे सुधारा असं त्यांना सांगितलं त्यांना, नाहीतर तुम्हाला कारवाई करण्यात येईल. तुम्ही त्यांना नोटीस बी दिलात है ना, म्हणजे कारण दाखवा नोटीस बी पाठवलात, परंतु त्यांनी उलट प्रतिक्रिया दिली. सुडाचा उपाय म्हणून त्यांनी काय केलं, एका महिलेला तुमच्या विरुद्ध लैंगिक छळ केला म्हणून तक्रार करण्यात आली आणि आयोग तुमच्याकडे स्पष्टीकरण मागते आणि तुम्हाला लाज वाटावी म्हणून हे सगळं माध्यमामध्ये बी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर अशा वेळी तुमच्याकडे खालील म्हणजे पर्याय आहेत असं त्यांनी म्हटले. तर पहिला पर्याय म्हणतो आयोगाला तुमचे स्पष्टीकरण द्या. शिस्तभंगाच्या कारवाईबाबत नरम पडा. दुसरा प्रश्न पहा, कमिशनकडे दुर्लक्ष करा आणि शिस्तभंगाच्या कारवाईसहित कठोरपणे पुढे जा. तुमच्या वरिष्ठांना माहिती द्या, त्यांच्याकडून दिशानिर्देश घ्या आणि त्यानुसार कृती करा. इतर कोणतेही संभाव्य पर्याय सुचवा व त्याचे सर्वांचे मूल्यमापन करा. एक तरी पर्याय सुचवा बरं का याच्यानंतर, म्हणजे एवढे 3 बी दिलात आणि एक पर्याय सुचवा. स्पष्ट उत्तर लिहायला सुरुवात करा याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे कमी शब्दामध्ये कमी वेळेमध्ये तुमचं उत्तर होईल याच्यामध्ये है ना. पहिल्यामध्ये तुम्ही सांगू शकता की काय म्हणजे नरम पडणार का किंवा दुर्लक्ष करणार का त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी योग्य मेथड वाटेल किंवा तुम्हाला बी नवीन काहीतरी मेथड सुचली असेल त्याच्यामध्ये तर ते बी सांगू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये स्टेक होल्डर काय, कुणाकुणाचं काय बिघडलंय ते पहा याच्यामध्ये है ना, आणि त्याच्यात मग तुम्ही सांगू शकता. ते असा हा स्टेप फॉलो करा पहा. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तो पहा. मी सांगत बसलं तर आणखी त्याच्यामध्ये 15 मिनिट जातं पहा, म्हणजे उगाच सांगण्यात काही फायदा नाही. नाहीतर एका दिवशी तुम्ही जर म्हणसाल तर आणखी एकदा सांगेन मी. ठीक आहे, फास्ट होत नाही ना. जर होत असेल तर हे पहिला जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये कमेंट बॉक्स ओपन असेल, जर तुम्हाला काही आणखी याच्यामध्ये बदल करायचे असेल तर नक्की सांगा. ओके, 12वा प्रश्न पहा. सपोज यू आर द CEO ऑफ कंपनी दॅट मॅन्युफॅक्चर्स स्पेशलाइज्ड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट युज्ड बाय द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. यू हॅव सबमिटेड युअर बिल ऑफ द सप्लाय फॉर दिस इक्विपमेंट टू द डिपार्टमेंट. बोथ आर क्वालिटी आणि कॉस्ट ऑफ ऑफर आर बेटर दॅन दोज ऑफ कॉम्पिटिटर. तुमच्याकडे सगळं काही चांगलं आहे. येट द कन्सर्न ऑफिसर इज डिमांडिंग हेफ्टी ब्राइब फॉर approving the tender. Getting in order is important both of you and your company. ठीक आहे, not getting the order would mean closing production of line. It is may also affect your own career. However, as a value concise person, म्हणजे तुम्ही कसं आहात, मूल्यवान आहात, you do not want to give bribe, तुम्ही देणार नाहीत. Valid argument can be advanced both of giving the bribe and getting the order, and for refusing to pay bribe and risking the loss of order. What those argument could be? Could there be any better way to get out of this dilemma? If so, outline the main element of this third way, point out its merit. ओके, मराठीमधून काय म्हणताय, समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे CEO आहात जी सरकारी विभागाद्वारे वापरण्यात येणारे विशेष इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवते. ती काय कंपनी काय करते, इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवते. त्या उपकरणाच्या पुरवठ्यासाठी तुम्ही तुमची बोली विभागाकडे सादर केली. ओके, आणि ती बोली कशी आहे, त्या ऑफरची गुणवत्ता आणि किंमत दोन्ही इतर स्पर्धकांपेक्षा चांगली आहेत पहा.
तरीही संबंधित अधिकारी म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट मंजूर करण्यासाठी, निविदा मंजूर करण्यासाठी भरघोस लाचेची मागणी करतोय. ऑर्डर मिळवणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कंपनीसाठी महत्त्वाचे आहे. ऑर्डर नाही मिळाली तर उत्पादन लाईन बंद करावी लागेल. त्याचा तुमच्या स्वतःच्या करिअरवरही परिणाम होऊ शकतो. मात्र तुमच्यामध्ये मूल्य आहेत, मूल्याबाबत तुम्ही जागरूक व्यक्ती आहात. तुम्हाला लाच द्यायची नाही. लाच देणे, ऑर्डर मिळवणे आणि लाच देण्यास नकार देणे आणि ऑर्डर गमावण्याचा धोका. लाच देणे, ऑर्डर मिळवणे, लाच देण्यास नकार देणे, ऑर्डर गमावण्याचा धोका, या दोन्हीमध्ये डायलमा आहे. इथे डायलमा त्यांनी सांगितला. युक्तिवाद केला जाऊ शकतो. ते युक्तिवाद कसा काय असू शकतात, या कोंडीतून बाहेर पडण्याचा आणखी चांगला मार्ग असू शकतो का? तसे असल्यास या तिसऱ्या मार्गाच्या मुख्य घटकाची रूपरेषा काढा, त्याचे गुण दर्शवा. म्हणजे याच्यापेक्षा जर तिसरा मार्ग असेल तर सांगा, असं त्यांनी म्हटले. याच्यामध्ये अगोदर पहा की कोण कोण याच्यामध्ये सामील आहे ना. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता का? तुम्ही मीडियाकडे जाऊ शकता का? तुम्ही आणखी तिसरा मार्ग तुम्ही घेऊ शकता, याच्यामध्ये कुठले प्रूफ देऊ शकता का? असं थोडा विचार करा. केस स्टडी काही वेगळी नसते सोडवायचं, असं नाही की काही वेगळं असतं त्याच्यामध्ये. फक्त लिहिताना थोडासा प्रॉब्लेम येते, कारण तुम्ही अगोदर लिहिली नसते. एवढंच प्रॉब्लेम आहे. फक्त लिहा, प्रॉब्लेम दूर होतो त्याच्यामध्ये. फक्त चेक करून घ्या कोणाकोणतरी. ठीक आहे. तिसरा प्रश्न म्हणजे 13वा प्रश्न पहा. रामेश्वर सक्सेसफुली क्लिअर्ड द प्रेस्टिजियस सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन अँड वॉज एक्साइटेड अबाउट द ऑपॉर्च्युनिटी दॅट ही वुड गेट थ्रू सिव्हिल सर्व्हिस टू सर्व द कंट्री. त्याला खूप अभिमान झाला आणि वाटलं की देशासाठी सेवा करता येईल. However, soon after joining the services, he realized that things are not rosy he had imagined. जसं तो विचार करत होता तसा. He found number of malpractices prevalent in the department assigned to him. For example, funds under the very scheme and grant were being misappropriated. फंडचा बी वापर होत नाही. Prospective candidate were required to write examination in which lot of cheating was. जिथे एक्झाम घेतली जाते तिथे चिटिंग होते. आणि some candidate were provided external help in examination. दुसऱ्याचे लोक मदत बी घेतात. रामेश्वर brought this incident to the notice of his senior. However, he was advised to keep his eye, ear and mouth shut and ignore all these things which were taking place with the convenience of the higher up. Rameshwar feel highly disillusioned and uncomfortable. He come to you seeking your advice, indicate various options that you think are available in this situation. How would you help him to evaluate these options and choose the most appropriate part to be adopted? मराठीमध्ये. रामेश्वरने प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. नागरी सेवाद्वारे देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल तो उत्साहित होता. तथापि सेवेत सामील झाल्यानंतर लगेच त्याच्या लक्षात आले की गोष्टी त्याच्या कल्पनेप्रमाणे गुलाबी नाहीत, म्हणजे चांगल्या नाहीत. त्याला नियुक्त केलेल्या विभागात अनेक गैरप्रकार आढळून आले. उदाहरणार्थ, विविध योजना अनुदानाअंतर्गत निधीचा वापर केला जात होता. संभाव्य उमेदवारांना एक परीक्षा लिहिणे आवश्यक होते, ज्यामध्ये भरपूर फसवणूक होत होती. काही उमेदवारांना परीक्षेत बाहेरून मदत देण्यात आली. रामेश्वर यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या निर्देशनास आणून दिला. तथापि त्याला डोळे, कान आणि तोंड बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आणि उच्च पदस्थांच्या संगनमतीने घडत असलेल्या सर्व गोष्टीकडे तू दुर्लक्ष कर, असं त्यांना म्हणण्यात आलं. रामेश्वर खूप निराश त्याला वाईट वाटलं. तो तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतो. या परिस्थितीत उपलब्ध असलेल्या विविध पर्याय सूचित करा. तुम्ही त्याला त्या पर्यायाचे मूल्यमापन करण्यासाठी स्वीकारण्यासाठी सर्वात योग्य मार्ग निवडण्यात कशी मदत कराल. याच्यामध्ये खूप इथं दिमाग खूप लागतो. अशा वेळी काय करायचं? वरचे बी ऐकत नाहीत आणि मग मधला मिळेल विसल बोलिंग करायची का आणखी काही करायचं याच्यामध्ये, है ना. इथं काय पर्स्युएशन मेथड बरीच जास्तीत जास्त कामाला येते. तुमचं काम करणं आहे का नैतिकच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त चांगल्या मार्गाला लोकांना लावणं. ठीक आहे. मग ऐकत नसेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप घेऊ शकता, है ना. तुमची म्हणजे जी काही पर्सनल सिक्युरिटी आहे ना ती म्हणजे जास्तीत जास्त धोक्यात न घालता असं बी तुम्ही करू शकता. बरं, जेवढं करता येईल तुम्ही करता येईल असं म्हणा, है ना. मी जेवढं माझ्याकडून शक्य आहे म्हणजे जेवढे तुम्ही पॉईंट इथं ऑप्शन देणार आहात त्याच्यामध्ये ते सांगा आणि त्याला रामेश्वरला जेवढं करता येईल तेवढं करायला लावा. ठीक आहे. फक्त त्याला रिझाईन करायला लावू नका बस. 14वा प्रश्न 14वा. इन आवर कंट्री द मायग्रेशन ऑफ रुरल पीपल टू टाउन्स अँड सिटी इज इन्क्रीजिंग ड्रास्टिकली. दिस इज कॉजिंग सिरियस प्रॉब्लम बोथ इन द रुरल as well as urban area. In fact, things are become really unmanageable. Can you analyze this problem in a detail and indicate not only the socio-economic but also emotional and attitudinal factor responsible for this problem? Also distinctly bring out the why. काय म्हणते educated youth are trying to shift to urban area. Landless poor people are migrating to urban slum. Even some farmers are selling off land and trying to settle urban area, taking a pretty job. What visible step can you suggest which will be effective in controlling the serious problem of our country?
आपल्या देशात ग्रामीण भागातील लोकांचे शहर आणि शहराकडे होणारे स्थलांतर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात गंभीर समस्या निर्माण होत आहेत. किंबहुना गोष्ट खरोखरीच अनियंत्रित होत आहे. आपण या समस्येचे तपशीलवार विश्लेषण करू शकता. केवळ सामाजिक आर्थिकच नाही तर समस्येसाठी जबाबदार असलेल्या भावनिक आणि मनोवृत्तीचे घटक देखील सूचित करू शकता. तसेच स्पष्टपणे समोर आणा. हे सगळ्या गोष्टी कशा आणू शकता म्हणजे कारण सांगा. पहा, सुशिक्षित तरुण शहरी भागात स्थलांतर होण्याचा प्रयत्न का करत आहेत हे तुम्हाला सांगायचे. भूमिहीन गरीब लोक शहरी झोपडपट्ट्यामध्ये स्थलांतरित होत आहेत. तर का? ठीक आहे. अगदी काही शेतकरी जमीन विकून किरकोळ नोकऱ्या घेऊन शहरी भागात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या देशाच्या या गंभीर समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण कोणती व्यवहार पावले सुचवू शकता ती प्रभावी ठरा. पहिलं स्वरूप आहे एका ह्याच्या ओळीमध्ये तुम्ही कारण द्या किंवा कारण जसं तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कळलं पाहिजे की कारण काय, त्याच्यानंतर उपाय सुचतात ना. तर त्याच्यामध्ये पहा की तुम्ही काय करू शकता की जसं की आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत पहा की एकच नाही फक्त रोजगारच नाही. बरेच लोक पहा की सुरक्षितता हा बी मुद्दा तुम्हाला पाहायला भेटतो. आर्थिक सामाजिक राजकीय भूमिकेमधून बी म्हणू शकता किंवा सांस्कृतिक बी असते पहा की किंवा सुखसुविधा असते. काही लोक पहा की मुलांच्या शिक्षणासाठी जातात म्हणा, काही लोक हॉस्पिटलसाठी जातात, बरेच लोक स्थलांतर करतात. याच्यामुळे एकच कारण असतं, रोजगार हे महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यापेक्षा बी अनेक बरेच कारण आहेत त्याच्यात. ठीक आहे, ओके. तर त्या कारणावर तुम्ही नियंत्रण करण्यासाठी काय करू शकता तर ते सगळ्या गोष्टी तुम्ही यांना बोला म्हणजे तुम्हाला ते कळेल की काय काय करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे विश्लेषण करा पहा म्हणजे एक प्रश्नामध्ये काय, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय, तिसऱ्या असं तुम्ही लिहित चला. काय म्हणतो ते कळतं का पहा की शेवटी तुम्हाला विश्लेषण करायचं असतं. प्रश्न पहिला त्याच्यामध्ये ए ऑप्शन आहे तर ए मध्ये कोणता शब्द होता, बी मध्ये कोणता शब्द होता. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये ए मध्ये कोणता शब्द होता, बी मध्ये कोणता शब्द होता. तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये ए मध्ये कोणता शब्द, असं तुम्ही करा. त्याच्यानंतर केस स्टडी म्हणजे जे शब्द आहेत पहा है ना ते सगळे शोधून काढा, त्यावर विचार करा, डोकं लावा. ठीक आहे, अशा तुम्ही गोष्टी करू शकता. विशेषतः तुम्ही काय करू शकता पहा, तुम्ही जर पाहिलात तर तुम्ही ज्या आसपास जे घडतंय त्या गोष्टीवर विचार करा. तुम्ही आनंदी होता, कारण काय, सुख काय, दुःख काय. ठीक आहे, जसं की तुम्ही आता UPSC करता त्याच्यामध्ये मग काय शब्द आहेत, देशभक्ती किंवा हे नैतिकता किंवा बरेच शब्द असतात त्याच्यामध्ये, सामाजिक समस्या म्हणा, पर्यावरणीय समस्या. मग हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कळलं पाहिजे की कसं कुणाचं हित कसं जोडलंय, काय केलं पाहिजे. म्हणजे विचार जर केलात तर बऱ्याच गोष्टी समजतात. जर विचार नाही केलात तर हे अडकळत राहतं पहा. कितीही लोकांचे लेक्चर करा, काही करा, इथिक्स पेपर म्हणजे सोडवता येत नाही जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा जो काय आपला 2014 या पेपरचं विश्लेषण होतं, पेपर साधा सोपा होता परंतु लिहिण्यासाठी तुम्हाला अवघड जाऊ शकतो. मे बी पॉसिबिलिटी आहे जर तुम्ही तसा विचार केला नाही तर. थोडक्यामध्ये काय सांगायचे, नीट ॲनालिसिस करा. परत एकदा सांगतो पहा, मी केलंय फक्त तुम्हाला सांगण्यासाठी केलंय पहा. म्हणजे पळवतच नेलंय ना, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, काही गोष्टी पळवत नेलंय. म्हणजे मराठीमध्ये जरा थोडं स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. थोडंसं तुम्ही एकदा वाचा, नीट वाचा पहा. हे मराठीमध्ये PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध असेल आणि ज्या दिवशी व्हिडिओ म्हणजे आता व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला मग लगेच हा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, माझं म्हणणं काय की स्वतः करा. ओके, स्वतः बस एवढंच करा. ठीक आहे, तर इथंच थांबूया. पुढच्या वेळेस 2015चा जो पेपर आहे त्याचं विश्लेषण करूया. तरी पण काही ॲडवाईस असेल तर सांगा, म्हणजे आणखी थोडंसं मग सर स्लो घ्या किंवा असं करा तसं करा म्हटलं तर ते बी करता येईल. कारण मी तुम्हाला म्हटलं ना शॉर्टचा जमाना आहे, जरा ती प्रेशरच असतं पहा. हा एक डायलमाच आहे शिक्षकांना सुद्धा, शिकवणाऱ्या, की डिटेलमध्ये सांगावं का शॉर्टमध्ये सांगावं. कारण डिटेलमध्ये सांगितलं तर मग ते किती जण बघतील, किती जण हेक करतील. शॉर्टमध्ये सांगितलं तर, कारण तुम्ही विचार करा ना मित्रांनो, म्हणजे हा काय प्रसिद्धीचा सवाल नाही, परंतु काय की मुलांना कळलं पाहिजे, त्यांचे प्रश्न डाऊट कमी झाले पाहिजे, सॉल्व्ह झाले पाहिजे असं वाटते मनामधून. मग ते प्रश्न कधी कधी होतो पहा की व्यक्तीनं, आणि मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, व्यक्तीनं सामाजिक परिस्थितीनुसार अडॉप्ट केलं पाहिजे का व्यक्तीनं स्वतःचा एक वृत्तीनुसार जगलं पाहिजे. आता उदाहरणामध्ये पहा की एखादा म्हणजे शिक्षक आहे पहा, उदाहरणार्थ यूट्यूबवर शिकतो त्याच्यामध्ये. आता मग त्यानं जे काही लेक्चर शिकवतो तो डिटेलमध्ये शिकवलं पाहिजे का, जसं की येणारे जे शॉर्ट आहेत किंवा त्याच्यानुसार मग तसेच थंबनेल करा, हे करा, ते करा, त्याच्यानुसार केलं पाहिजे. कशाला महत्त्व, म्हणजे हे डायलमा आहेत पाहायच्यामध्ये, नेमकं करायचं काय, हे करायचं का ते करायचं. ठीक आहे, म्हणजे बेस वाढला की ह्या गोष्टी कमी करता येतात, परंतु हा एक डायलमा निर्माण होतो. म्हणजे त्याच्यामुळं मग हा गोष्ट चालतं पहा. रियालिटी सांगतोय बऱ्याच वेळा. ओके, तर ठीक आहे, असू द्या. तुम्हाला काही जर असेल शंका, लघुशंका, छोट्या मोठ्या बारीक, ठीक आहे, तर तुम्ही म्हणजे कॉल बी करू शकता आहे ना, तुम्हाला टेलिग्रामवर तो नंबर बी मिळेल. ठीक आहे, तर मग इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.